तर औरंगाबादमध्ये एक सिंचन प्रकल्प गेल्या 18 वर्षांपासून रखडला। जवळपास 90% काम होऊन सुद्धा उर्वरित काम होत नसल्याने गावकऱ्यांनी प्रकल्पावरच आंदोलन सुरू केलंय। कौटगावचा हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गावातले गावकरी आंदोलनाला बसलेत। 117 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यासाठी 2001 मध्ये जमीन अधिग्रहण आणि कामाला सुरुवात झाली। मात्र 117 पैकी 10 हेक्टर जमिनीचं अधिग्रहण रखडल्यानं या प्रकल्पाचं काम देखील रखडलंय। न्यायालयीन लढाईमध्ये 2016 मध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आणि कामाला हिरवा कंदील मिळाला। मात्र सरकारी अनास्थेमुळे हे काम पुन्हा थांबलं। त्यामुळे काम चालू व्हावं यासाठी गावकरी प्रकल्पाच्या भिंतीवर बसून आंदोलन करतात। हा प्रकल्प पूर्ण झाला तर 8 गावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि इतकंच नव्हे तर गावातल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे। खरं तर याला सर्व इथले जे आमदार असेल खासदार असेल याच्या सोबत 5 तळ्याची मंजुरी झालेली आहे। 5 तळ्यांची आणि 4 तळ्यांना आज 4 तळे कंप्लीट झालेले आहे। फक्त एकमेव कौटगाव अंबड ह्या तलावाचं काम 18 वर्षापासून रखडलेलं आहे। फक्त याच्याकडं स्थानिक प्रतिनिधीचं लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष असल्यामुळे या प्रशासनावरती यांचं वचक नसल्यामुळे हे काम प्रलंबित राहतंय। 18 वर्षापासून ही जमीन पूर्ण शासनाने संपादित केलेली आहे आणि याच्या अगोदर बरेचसे प्रकल्प सुरूही झाले आणि संपले। आज ते त्या गावामध्ये पुष्कळची सुख सुविधा उपलब्ध आहे, पूर्ण म्हणजे सुजलम सुफलम झालेलं आहे। पण तेव्हापासून सुरू झालेला प्रकल्प अद्याप हा तसाच पडलेला आहे। 18 वर्षापासून जमिनी घेतल्या आणि अर्धवट काम करून सोडून दिलं। माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने त्या ज्या अधिसूचना आहेत त्या रद्द करून नवीन कायद्याने शेतकऱ्याची भूमी संपादन करावी असं क्लिअरली शासनाला आदेशित केलं। ही 10.35 हेक्टर जमीन ही न्यायालयीन प्रक्रियेमुळे अडकली होती, ती न्यायालयाने नवीन कायद्यानुसार करावी असे शासनाला क्लिअरली आदेशित केलं होतं। हे आमचा जो कौटगाव अंबडचा प्रकल्प आहे तो 18 वर्षापासून रखडलेला आहे। तरी या गेंड्याच्या कातडी परिधान केलेल्या सरकारला मी सांगू इच्छितो की या मायबाप सरकारला की या 18 वर्षापासून रखडलेलं काम त्यांनी पूर्ण करावे आणि ज्या सुशिक्षित जे बेरोजगार आहे ते इकडे तिकडे भटकू नये आणि तंत्रशुद्ध पद्धतीने आम्ही शेती करू व माझ्या शेतकरी बांधवाची जी आत्महत्या होती ती आत्महत्या थांबेल अशी या मायबाप सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।